नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, पुणे आणि अहिल्यानगरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते. मिळालेल्या माहितीनुसार पुणे आणि अहिल्यानगर रेल्वे स्थानकावरनं लवकरच एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार आहे. महाराष्ट्रातनं यूपीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही विशेष एक्सप्रेस ट्रेन फायद्याची ठरणार आहे. रेल्वे प्रशासनानं हिवाळी हंगामामध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी ही विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून विशेष शुल्कावरती पुणे ते प्रयागराज दरम्यान ही विशेष एकमार्गी रेल्वेगाडी सुरू केली जाणार आहे. यामुळे पुणे ते प्रयागराज दरम्यानचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. ही गाडी अहिल्यानगर कोपरगाव समवेत खानदेशातील महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवरती थांबा घेणार आहे. यामुळे पुणे आणि उत्तर प्रदेशातून यूपीला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचं संपूर्ण वेळापत्रक जाणून घेऊयात. तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकांवरती थांबा घेणार आहे हे देखील आपण पाहूयात. तर मिळालेल्या माहितीनुसार 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:55 पुणे रेल्वे स्थानकावरून विशेष गाडी सोडली जाईल. 27 डिसेंबरला सुटणारी ही गाडी 29 डिसेंबरला प्रयागराजला पोहोचेल. तसेच 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7:55 पुणे रेल्वे स्थानकातनं दुसरी विशेष गाडी सोडली जाणार आहे. ही गाडी 2 तारखेला पहाटे म्हणजेच 2 जानेवारीला पहाटे 2:10 प्रयागराज येथे पोहोचेल. आता आपण ही विशेष गाडी कोणकोणत्या स्थानकांवरती थांबेल ते पाहू. मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते प्रयागराज दरम्यान चालवली जाणारी एकमार्गी विशेष एक्सप्रेस ट्रेन ही अनेक महत्त्वाच्या स्टेशनवरती थांबा घेईल. या गाडीला राज्यातील जवळपास 8 महत्त्वाच्या स्थानकांवरती थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून समोर आली. यामध्ये हडपसर, दौंड कार्ला लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, विरांगना, लक्ष्मीबाई, ओयरी, गोविंदपुरी आणि फतेपूर या महत्त्वाच्या स्थानकांवरती या गाडीला विशेष थांबा देण्यात आलेला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही प्रयागराजला जाण्याचा आणि नवीन वर्षामध्ये प्रयागराजला भेट देण्याचा प्लॅन करत असाल तर ही रेल्वे सेवा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.